केंद्रे लॉयन्स वर्सेस कुदळे वॉरियर्स या दोन्ही संघांमध्ये. त्यानंतरचा होणारा सामना जय दुर्गा चॅलेंजर वर्सेस जे के चॅलेंजर. मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह द्या. आदेश समोर रामलिंग आहेत, त्यांच्या कामगिरीची ही पावती आहे म्हणून सन्मान चिन्ह दिलं जात आहे स्पर्धेच्या वतीनं. आणि हे सन्मान चिन्ह आहेत मोरिया स्पोर्टच्या वतीने. टिल्लू सर बरोबर का? मोरिया स्पोर्टच्या वतीने हे मॅन ऑफ द मॅच नाही, ओनली वन अंकल. हे अंकलचं नियोजन आहे बरं का खास खेळाडूंना. आणि सन्मान चिन्ह पण अति सुंदर आहेत. नितीन सरांचे आभार मानले जाते. चला जाऊया पुढे. सामन्याला सुरुवात करा सर पहिल्यांदा. चला स्टार्ट करा. हा होणारा 6वा सामना असेल. 6वा सामना मैदानात खेळवला जातोय. केंद्रे लॉयन्स वर्सेस कुदळे वॉरियर्स. आता काय केंद्रे कुदळे दोन्ही एकत्र आलेले आहेत. आता प्रतिस्पर्धी संघावरती तुटून हल्ला करतील एकामेका संघावरती. हाणामारीचं षटक, हाणामारीचा चौकार षटकाराचं षटक. आता मला वाटतं नॉन स्ट्राईकला गणेश डंबळ असेल आणि स्ट्राईक वरती वैभव असेल ना. हे जे चला चला गोलंदाजीसाठी येत आहेत नक्कीच मला वाटतं महादेवजी कुदळे स्वतः संघाचे ऑनर आहेत. टीमला जर जमा करायचं म्हणलं तर एकागळेपणे विचाराची गट्टी, विचाराची टाकी टॉकी मैदानामध्ये पाहिजे. आणि टाकी टॉकी म्हणजे काय तर एखादा विचार चुकला तर एखादा विचार तो सरळ येत असेल. सर वेळ लावू नका. टीम मीटिंग करू नका. टीम मीटिंग करू नका. अंकल प्रीमियर लीग 2026 चा थरारक हंगामा मैदानामध्ये क्रिकेटची पंढरी म्हणून भाळवणी ओळखलं जातं. टिल्लू कॉमेंट्री बॉक्स या पितांबर साहेबांचा कॉल आहे. आकूट टप्प्याचा चेंडू यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळलाय. चेंडू सरळ नो मॅच लाईन मध्ये पण डीप लाईनला खेळाडू येतो चेंडू फील्ड करण्यासाठी. पहिली विनिंग मैदानामध्ये खेळवली जाते. पहिलं षटक महादेवजी कुदळे. जाऊया पुन्हा मैदानामध्ये. अतिशय उत्कृष्ट सामना. आकूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइड, फाईन लेग, स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग. सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला आहे. वाह वाह, वाघाची धाड फोडली पार आलाय. अंकल प्रीमियर लीग या स्पर्धेतला सगळ्यात दावेदार चौकार. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे 6. वाह, सुंदर चेंडू बॅटची बाहेरची कडा घेऊन गली स्लिप मध्ये अडवला जातोय. खेळाडू मात्र थोडासा सांडतोय, गडबड करतोय, पडतोय, झगडतोय पण उठतोय. काय झालंय माहितीये का? शरीराचा बॅलन्स तुम्हाला सांभाळायचा असेल तर सकाळी 6 वाजता मैदानात यायचं. प्रॅक्टिकल इज परफेक्ट मॅन. वाह, चेंडू आलाय सरळ बॅटवरती, अर्ध्या बॅटवरती घसरता लागतोय. छलांग मारलेले एजे पुढे गेलेले आहेत. एजेचं पाय जरी दुखत असला, गुडघा लिगामेंटचा प्रॉब्लेम आहे तरी सुद्धा मॅच मध्ये बॉल जर पुढे चाललेला असला ना तर इतका चित्त्याच्या गतीने एजे मागे जातात ना. क्रिकेट पुढे काय सगळं सर मला वाटतं ते क्रिकेट पुढे सगळं फिका आहे. वा, शरीराचा वेध. कुदळे सर पण पुन्हा एकदा आपण पाहतोय की महादेव सरांची जी गोलंदाजी आहे ती अचूक टप्प्याची आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यामध्ये यशस्वी आहेत ते. चांगला चेंडू बॅटली आतली कडा लागते. लेग साईडला चेंडू चाललाय. 2 खेळाडू चेंडूच्या पाठीमागे वेग धरलाय. चेंडूने पायाने अडवलाय चेंडू. एका तिथं दुसरा मात्र मैदानामधून धावसंख्येचा कॉल येतोय आणि गणेश डंबाळ आणि नक्कीच आपण पाहतोय वैभव डंबाळ कंपनी गाजली या स्पर्धेमध्ये. अंकल प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांनी आपलं नाव लौकिक केलेलं आहे. जय दुर्गा चॅलेंजर, जे के चॅलेंजर यानंतरचा सामना. चला सामन्याला कंटिन्यू ठेवा. प्रवीणजी घुले सर मेन पंचांचं काम करत आहेत.
अप्रतिम चेंडू, अप्रतिम मॅच, अप्रतिम क्रिकेट. डगआउट सगळीकडे लावलेले आहेत. पाहतोय आपण कटआउट लावलेले आहेत बसण्यासाठी. प्रेक्षक मात्र आतुरतेने मॅचची अगदी प्रत्येक जागेवरती व्हाईट बॉल. यावेळेस अवंतर चेंडू आणि नक्कीच पंचांचा निकाल सिग्नल आलेला आहे मैदानात. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव येते. एका धावेच्या साह्याने धावफलक 12 धावा स्कोर पटावरती आलेले आहेत. बारा धावा स्कोर पटावरती आलेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजीच्या दिशेने. तर वाह, आला तसा भिरकावला. फाईन लेग, स्क्वेअर लेगला आहे, माफ करा, स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग. चेंडू फरार. चंदू के चाची ने चंदू के चाचा को चांदनी चौक में चांदी के चम्मच से चटनी चटाई. खटॅक, चौका. धाव संख्येत वाढ 16 धावा स्कोर पटावरती. वाह, यावेळेस वैभव फसतोय प्रयत्न आणि यावेळेस ताराला थटलाय. नशिबाच्या पुढे कुणाचं काय चालत नाही साहेब. जिनका नसीब बड़ा है उनका काम बड़ा है और काम से उनका नाम बड़ा है. हे जे पहिलं षटक वैयक्तिक संघाचा, दुसरा चांगला चेंडू खोल टप्प्याचा ऑन साइडला खेळून काढलाय. चेंडू आल्यानंतर खेळाडू मात्र गडबडून सांडत आहेत. स्वतः बॅलन्स त्यांचा होतोय, थोडासा चुकला जातोय. गणेश पुन्हा एकदा. वाह वाह, पावरफुल बत्ती गोल, बल्कि सुपर पावरफुल सिक्सर. गणेश डंबाळच्या बॅट मधून निघालेला हा सिक्सर. वाह, आता मात्र वेग धरलेला आहे धावसंख्येने. गणेश डंबाळ म्हणजे मागच्या स्पर्धेला गाजलेला वाघ आहे बरं का हा. गणेश डंबाळ यांच्यासाठी चैतन्य डंबाळ यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक रोख आलेलं आहे माझ्यापाशी. आले का पितांबर साहेब? वाह, याही वेळेत चेंडू बाहेर जातोय. क्षेत्ररक्षक मात्र पाठीमागे आहेत. एजे पुन्हा फसवतोय थोडासा गणेशला आणि व्हाईट बॉल. यावेळेस मात्र प्रयत्न फसतोय थोडा. 1 धावेने पुढे जातोय. वाह, पुन्हा ऑन साइड नो मॅन्स लाईन मध्ये बालाजी खंदारे वेग लावलाय. काय सुंदर फिल्डिंग आहे मित्रांनो. बालाजी खंदारे आणि बाळोनी मध्ये युवा पिढीमध्ये जो खेळाडू घडतोय, नक्की तो खेळाडू इतक्या वेगाने आलेला आहे. काय होईल ते होईल. एकदा पैसे आलेले आहेत बरं का, 100 रुपये गणेश डंबाळ यांच्यासाठी. एक शॉर्ट रन आहे बॉस. येस सर, एक शॉर्ट रन आहे आणि नक्कीच आपण पाहतोय इथं आता धावा काउंट केले जात आहेत. धावसंख्या किती झाली सर? हा एक शॉट आहे. 28 धावा 28 झालेल्या आहेत. एक शॉर्ट रन. 28 धावा स्कोर पटावरती आलेल्या आहेत. वाह, मॅच मैदान काजी मैदान पुन्हा एकदा खेळाडूंसाठी सज्ज सुसज्ज सजवलंय कमिटीने. 1 in 1 टिल्लू. स्पर्धेच्या पाठीमागचं कष्ट पितांबर तारळकर. या स्पर्धेचं मार्गदर्शक तथा सन्माननीय संभाजीराजे शिंदे. आणि या स्पर्धेच्या दिशेने जर पाहिलं गेलं तर अंकल महेश इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्तानं या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलेलं आहे. जंग तयारी. उद्याच्याला सोन्याबापू भोसले आणि उद्याच्याला नादखोळा. मला वाटतं गौतमी पाटील आणण्याचं काम पितांबर तारळकर यांनी कॅन्सल केलंय. नाहीतर त्या गौतमीच्या स्टेजवरच बसून राहिल्या असते दिवसभर. सबसे कातील गौतमी पाटील, पण उद्या येणार आहे सबसे कातील सोन्याबापू भोसले. फुल टॉस, पॉवरफुल बत्ती गुल. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ मॅच. मॅच मध्ये पुन्हा रंग आलेला आहे. स्थिती मात्र बदललेली आहे. आता मात्र गणेश डंबाळ यांना जागा सोडावी लागते आणि मैदानामध्ये कुलदीप.
अंकल प्रीमियर लीग 2000. आज पितांबर तारळकर खुश आहेत बघ. काय म्हणा डेबी. जावेद इकडे यायचा कॉमेंट्री बॉक्स कडे. जावेद मुजावर माझे मित्र. अगदी सगळ्यात जास्त पहिल्यांदा कोणाची ओळख झाली असेल तर माझी जावेद सरांची ओळख झाली या भाळवणी गावामध्ये. एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू पण आहेत बरं का जावेद सर. आणि नक्कीच सर आपण पाहतोय की मैदानामध्ये आज जर बघितलं गेलं तर अंकल प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत जे काम चांगलं केलेलं आहे तो दयावान संघ असेल. 48 धावा पेस केल्यात, सामना चेस केलाय. पाठीमागच्या ओ हो 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 पॉवरफुल हवे चेंडू चुकलाय. थोडासा चुकला तो मुकला पण डीप लाईनला अडवलाय चेंडू. नक्कीच 1 2 किती धावा 3. आताचे 3 कंप्लीट. प्रवीण गुले सर पाहत आहेत. तर कंटाळा आलाय पण क्रिकेट पुढे कंटाळा चालत नाही बरं का. क्रिकेट पुढे कंटाळा चालत नाही. महादेव कुदळे सर आलेले आहेत गोलंदाजीसाठी. कंटिन्यू गोलंदाजी. तिसरं षटक आहे संघाचं मैदानामध्ये. वा वा यावेळेस बॅटवरती आलाय चेंडू. फिट केलाय, हिट केलाय आणि रवी अण्णा यांच्याकडून चेंडू सुटलाय. क्षेत्ररक्षक थोडस कमी पडत. काय म्हणायचं तुम्हाला की क्षेत्ररक्षण करावं तर दयावान संघासारखं प्राणाची बाजी लावली पाहिजे मित्रांनो. मैदानामध्ये थोडस कुठेतरी काम केलं पाहिजे. त्याशिवाय लाईव्ह मध्ये सामने आहेत, प्रेक्षक पाहत आहेत. जंग जंग अगदी नाद क्रिकेटचा. दुमदुम टेड्याव. वा मिडल स्टिकचा चेंडू पूर्ण 2 पावलं सफल झालेला आहे खेळाडू आणि नंतर पॉइंटच्या जागेवरती गेलाय स्वतः. पण नक्कीच बॅटच्या बॉलचा काही संपर्क नाहीये. चांगला चेंडू. यावेळेस ऑन साइडला चेंडू हवेत आहे काय आणि कळलाच नाही. बराच वेळ हवेत होता. थ्रो कसा करायचा आणि कोण करणार आहे यामध्ये मिसअंडरस्टँडिंग झालं आणि झेल सुटला. तर जवळ मैदानाकडे आतापर्यंत झालेली धावसंख्या जर बघितली गेली तर 34 धावा. पहिली विनिंग मैदानामध्ये चालू आहे आणि पहिल्या विनिंग साठी आता मात्र कुलदीप आहे स्ट्राइक वरती. पाठीमागे बॅटची कडा हिट करायचा प्रयत्न होता. आला तसा भिरकावला होता पण चेंडू अडकलाय तो यष्टी रक्षकाच्या हाताला. 1 धाव पूर्ण होते. एका धावेच्या साह्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाते. 35 धावा स्कोर पटावरती आलेल्या आहेत. जबरदस्त मॅच, जबरदस्त. आता दोन्ही संघ एका बाजूला प्रतिस्पर्धी संघावरती हल्ला करत आहेत. एका बाजूला कुलदीप आहेत, एका बाजूला बघितलं तर गोलंदाज महादेव सर आहेत. आता महादेव मैदानात गेलेत ना, रवी अण्णा गेलेत. रवी अण्णा गोलंदाजी टाकत आहेत या पुढच्या षटकासाठी. 4थं षटक असेल. 3 षटकाच्या सांगतेनंतर 35 धावा. चांगला चेंडू. यावेळेस कव्हर पॉइंट च्या दिशेमध्ये स्वीपर कव्हरच्या दिशेत चेंडू अडवला जातो. रवी अण्णा मात्र कुलदीपने ही 1 धाव मात्र काढलेली आहे आणि एका धावेच्या साह्याने 36 धावा स्कोर पटावरती येऊन पोहोचलेले आहेत. यानंतरचा होणारा सामना अतिशय उत्कृष्ट सामना असेल. कारण आजच्या दिवसात जर हॅट्रिक करायची असेल तर जाखीर तांबोळीला ती संधी आहे. पण जी संधी पुन्हा एकदा दयावान संघाकडे बी आहे कारण 3 सामने जिंकायचे असेल. ओहो फायर केला यावेळेस. चेंडू हवेत आहे. 1 2 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे. तू बसू का मी बसतो. गाडी निघून गेलेले रवी अण्णा पुन्हा थ्रो कलेक्ट करत आहेत आणि इथं मला वाटतं कोणीतरी 2 धावा पळून काढलेल्या आहेत फलंदाजाच्या साह्याने. धावसंख्येत वाढ होती प्रति वारंवार. 38 धावा स्कोर पटावरती आलेले आहेत. 30 आणि 8 50 40 60 65 धावा होतील की नाही. चांगला चेंडू. लॉंग ऑफला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. मिसअंडरस्टँडिंग होते. ते नवीन खेळाडू असल्यानंतर असं होतं सर. पण जुना खेळाडू लिजेंड खेळाडू जर मैदानात असतील तर भाळवणी गावामध्ये आता खेळाडू घडायला लागलेले आहेत. जवळजवळ 85 खेळाडू आता तुम्हाला निखळ दिसत आहेत. तमाम जमलेले आमचे सर्व क्रिकेट रसिक अंकल प्रीमियर लीग मध्ये त्यांचं मनपूर्वक आगतम स्वागतम सुस्वागतम. आपटलेला चेंडू विकेट केलाय, फायर केलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झोळीमध्ये जाऊन पडलेला आहे.
हे यश आहे रवी अण्णाचं. एक उत्कृष्ट कॅच, उत्कृष्ट मॅच मैदानामध्ये आहे. एक मोठा खेळाडू बॅक टू द पेव्हिलियन कडे जातोय आणि त्यांना साथ देण्यासाठी मैदानामध्ये बापू, छोटे मैया बडे मैया, छोटा बंधू मोठा बंधू. असं वाटलं होतं का सर एका मैदानात एकाच टीम मध्ये बॅटिंग? असं हे अजब क्रिकेटची गजब कहाणी आहे बरं का. जे दिसतं असं वाटतं की एखादा माणूस आपल्याला दररोज भेटावं, त्याच्याशी संवाद व्हावा. सृष्टीचा नियम आहे, ज्यांच्या संग भेटायचं नाही ते दररोज आपल्या समोर उभं राहतात. हे असा नियम आहे सृष्टीचा. पण ती हवे ती माणसं मात्र आपल्याला दिसत नाहीत, भेटत नाहीत. आणि आता बापू जाधव मैदानात आहेत, एक डावखुरा फलंदाज. चांगला चेंडू लेग साईडला भिरकवलाय, गॅप आहे. चेंडू पुढे मैदानाला गुदगुल्या करत निघालेला चेंडू आहे. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या सीमारेषाला शिवतोय आणि येतोय चौकार. अंकल प्रीमियर लीग 2026चा हा पुन्हा एकदा बऱ्याच वेळानंतर प्रेक्षकांचा नेत्रदीप चौकार. या चौकाराने धावसंख्या वाढते. 44 धावा स्कोर पटावरती आलेल्या आहेत. 44. जाता जाता रोड बरोबर, रोडच्या कडेला मैदान आहे. जाता जाता काजी मैदान. मला वाटतं 2026 मध्ये, याच्या अगोदर बऱ्याच स्पर्धा झाल्या, पण 2026 मध्ये काजी मैदानाचं रेकॉर्ड झाले सर. एका महिन्यात 5 स्पर्धा. दादा इनामदार हसायला लागलेले आहेत. 5 स्पर्धा झालेल्या आहेत आणि ते पण कुठल्याही गोष्टीमध्ये खटखट नाही, चिडचिड नाही. आता प्रश्न निर्माण झाल्यानंतर उत्तर कुठेतरी निर्माण होतच, पण असं नाही की ही स्पर्धा थांबली म्हणून नाही. म्हणून भाळवणी गावाचं नाव नक्कीच आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये, पंढरपूर तालुक्यामध्ये सगळ्यात उत्कृष्ट जागेवरती गेलेला आहे. सुंदर असा चेंडू खोल टप्प्याचा आहे. चांगलं नक्कीच सर, गोलंदाजी ही तितकीच ताकदीची आहे. प्रतिस्पर्धी संघावरती हल्ला करत आहेत आणि आता गोलंदाजीसाठी जो येतोय टायगर भाळवणीचा, तो मात्र उंची कमी, हाईट कमी आणि फाईट जास्त. ओम शिंदे, छोटा भीम. ओहो, चेंडू फायर केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे एजेचं. टायगर अभि जिंदा आहे. मला वाटलं सुटल काय की, पण असं आम्ही विचार करून काय उपयोग आहे. वेल फिल्डिंग, वेल फ्लेक्स. आणि यावेळेस मात्र ओम शिंदे गोलंदाजी टाकतोय. समोर आहे तो म्हणजे बापू जाधव आणि नॉन स्ट्राईकला आहे कुलदीप जाधव. एसके स्टार म्युझिकचं नाव तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय ऑल कंट्रीमध्ये पाठवलेलं आहे. आणि हे सुद्धा सर धाव सांगे सांगतो, 47 धावा झाले सर. 47. स्क्वेअर लेग पंच अजय सर मात्र इकडच्या तिकडे होत आहेत. थोडासा पाय मोकळं केलेला आहे. दिवसभर उभं राहणं काय सोपं नाहीये. ते काम करताना सर मित्रांनो त्याच वेळेत जावं लागतं. हे नियोजन आयोजन करताना, कुठलंही काम करताना पंचांचीच भूमिका नाही. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा, जावे त्याच्या वंशाला कळेल तेव्हा. चेंडू मात्र खेळायचा आहे, शॉर्ट ऑफ लाईनचा आहे. पंचांनी निकाल दिलाय, सिग्नल आलाय वाईटचा आणि हा वाईट बॉल मैदानातनं घोषित केलाय पंचांनी. हे अवंतर धाव येते. अवंतर धावेने संघाची धावसंख्या जर बघितली गेली तर 48 धावा. चांगला चेंडू, याही वेळेस बॅटची कडा घेऊन जातोय. प्रत्येक, मला वाटतं प्रॉपर टायमिंग होत नाहीये काय. नक्कीच मी दादाला विचारतो, मैदानात तुम्ही जे बॅट आणि बॉलचं प्रॉपर टायमिंग का होत नाही, त्याचं काउंट काय असेल? बॉलवर नजर नाही. हा नक्कीच दादा इनामदार म्हणतात की गोलंदाजाची, फलंदाजाची बॉलवरती नजर नाही. म्हणजे एक आंधळी शॉट म्हणतात त्याला, आंधराज बॅट घुमवणं म्हणतात. असं काहीतरी मैदानामध्ये आपल्याला थोडं चित्र दिसते. आणि बॅट वरती केलेली आहे. नक्कीच कुलदीप सरांना जागा सोडावी लागते. लहान बंधू मोठा बंधू मैदानामध्ये एकत्र बॅटिंग करत असताना एक मोठा बंधू मैदानाच्या बाहेर आल्यानंतर थोडासा तर जाकीर तांबोळे यांनी मात्र नक्कीच कॉल दिलेला आहे की कुठली गोष्ट जर करायची म्हणलं तर जाकीर तांबोळी म्हणत आहेत चांगलीच नजर पाहिजे. तुमची नजर लई लांब आहे सर. भाळवणी म्हणलं बाहेर जाते कुणीकडे बी.
चला जाऊया मैदानाकडे. जाकीर सर धन्यवाद. वा, यावेळेस मिडल स्टिकचा चेंडू आहे. तर नवीन फलंदाज कोण आलेत? नागेश शिंदे आलेत का? वा, नागाला एवढ्या लांब कसा ठेवलं होतं काय माहिती. आता ते कॅप्टनचं म्हणणं आहे आम्ही चेष्टा करू शकतो. 51 का अर्ध्या शतकासाठी अभिनंदन संघाला कमिटीकडून. अंकल प्रीमियर लीग 2026 कमिटीकडून संघाला हार्दिक हार्दिक अभिनंदन. नागेश शिंदे उर्फ नागू. चांगला चेंडू. तडपड धडपड असते बरं का. तडपड धडपड नागेची असते प्रत्येक वेळेस. आणि धावचीची संधी मैदानामध्ये. एकच धाव 1 विकेट. टायगर अभिजिंदा आहे. 52 धावा. 52 धावा स्कोअर पटावरती येऊन सजलेले आहेत. चला उरकत घ्या, फास्ट करा. 5 षटकाच्या सांगतेनंतर 52 धावा आणि जिंकण्यासाठी 53 धावेची आवश्यकता. अजून 3 सामने होतील बरं का. लवकरात लवकर उरका. 3 सामने होणं गरजेचं आहे. अजून 3 सामने होणं गरजेचं आहे. पंचांना पाणी देऊ का? हा, कमिटीचे कार्यकर्ते. टिल्लू सर 1 मॅन शो. एका बाजूनं टिल्लू सर टॉस करायला. मी कमिटीचा कॉल घेतोय सर 1 मिनिटामध्ये. चला जाकीर भाई टॉस करायला या इकडे. जय दुर्गा चॅलेंजर, जेके चॅलेंजर. चला चला उरकत घ्या बॉस. जेके चॅलेंजर आणि जय दुर्गा चॅलेंजर. खंडो इंगोले साहेब सावकार यांना विनंती आहे आपण टॉस करून घ्यायचा या स्पर्धेचा. अंकल प्रीमियर लीग. पाण्याची बाटली मैदानात पाठवायची आहे. नवीन बॉल पण टाका. टिल्लू सर लक्ष द्या मैदानातून. पंच काय सांगत आहेत कमिटीचे कार्यकर्ते. पितांबर साहेब आता टॉयलीमध्ये बसलेत आणि टॉयलीमध्ये तालात बसलेत. सर मी प्रदीप यांच्याकडे जातोय. प्रदीप सर नक्कीच आपला संघ जो आहे. प्रदीप सर काय सांगाल की मागच्या वेळेस संधी मिळाली होती स्पर्धेमध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व होण्याची. या स्पर्धेमध्ये फायनल, सेमीफायनल, क्वार्टर फायनल की डायरेक्ट फायनल? हा हा हा, क्या बात आहे. गेला तर टिल्लूच जाईल. अरे पितांबर तारळकर खुश आहेत कारण फायनल ही सुद्धा अंकल प्रीमियर लीग टिल्लू सरांच्याच खात्यावरती. पण इकडून सर आता दयावन आहे. पुन्हा जाकीरने परफॉर्मन्स केलेला आहे. हे अजून संघ आहे ती जे आहे. अजून प्रदीप भोसले सर आहे ती. हा अजून सुद्धा लय संघ आहेत साहेब. टेन्शन घेऊ नका. चला जाकीर सर या. आता एकटे जाकीर सर इथं मॅच बघायला आले नाहीत. त्यांचे भरपूर चाहते पण आलेले आहेत. त्यांचे मित्र परिवार पण आलेले आहेत. आदरणीय बंडू पवार सर पण आहेत. इकडे या सर. बंडू पवार. आदेश पण आहेत समोर. जाकीर आहे. टिल्लू. काय होईल काय सांगता येत नाही. काटाकीर कोण आहे? टिल्लू सर का जाकीर सर? जेके चॅलेंजर गोलंदाजी आहे का? लय खुश. आज संध्याकाळी नक्कीच नियोजन हाय वाटतं. अर्धा किलो फिक्स आहे तुमचं. ते पण त्याला तुपातलं. चला जाऊया मैदानाकडे. टिल्लू सर ओके. दिलाय का बॉल सर? बॉल आलाय का? ओके धन्यवाद. एज आहे बालाजी खंदारे. 2 फलंदाज आणि गोलंदाजी मध्ये गणेश डंबाळ असतील. तर टिल्लूचे मामाश्री पण मॅच बघायला आलेत बरं का. त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. टिल्लू सरांचे मामा
आणि दादा मुजावर पण आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. दादा, काय वाटतं तुम्हाला, तुमचे हे दावेदार जे आहेत टायगर मैदानामध्ये धिंगाणा करत आहेत, तुमच्या मनाला कुठेतरी आनंद मिळत असेल? वा वा, क्या बात आहे. प्रतिसाद चांगला आहे बरं का दादा यांचा. अख्खा मंडप लावला या खेळाडूंसाठी तुम्ही. खर्च होऊ द्या हो, चर्चा होणार आपल्या खेळाडूंची. एजेसाठी पुढील चेंडू गणेश डांबाळ. हेलिकॉप्टर घुमवलाय, फिरवलाय एजेने. लँड व्हायच्या अगोदर डिझेल संपलंय. खटॅक. चांगला चेंडू ऑन साइड. चेंडू सरळ चाललेला आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. नागेश चेंडू फील्ड केलेला आहे आणि धावफलक जाऊन पोहोचले. मला वाटतं कम्प्लीट 2. यावेळेस पुढचा चेंडू काउंट करत असताना नक्कीच पाहतोय आपण चांगला चेंडू पुन्हा पंच केलाय. थोडासा गली स्लिपच्या दिशेमध्ये चेंडू फील्ड केला जातोय. बालाजी खंदारे आणि एजे जिंकण्यासाठी एक मोठी धावसंख्या नाहीये, पण एक चांगल्या सन्मानजनक जागेवरती स्कोर नेलेला आहे. 53 करायचा आहे. 52 झालेला आहे का? 52 करायचा आहे. ओहो, अप्रतिम चेंडू. चांगला चेंडू पुन्हा एकदा नक्कीच पाहतोय आपण. सहा धावा झालेल्या स्कोर पटावरती. 53 धाव्याची आवश्यकता असेल. 52 धावा झालेल्या आहेत. तीन विकेटसाठी आदेश इंगोले यांच्याकडून गणेश डांबाळसाठी पारितोषिक आहे. किती? 501 रुपयाचं पारितोषिक आहे 3 विकेटसाठी. आणि व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. एका व्हाईट बॉलने जर बघितलं गेलं तर 1 धाव जाते मित्रांनो. 53 धावा 7 झालेले आहेत. कंप्लीट 7 धावा स्कोर पटावरती आलेले आहेत. पण रामलिंग खंदारे आणि बालाजी खंदारे हे दोघ जण मात्र जबरदस्त खेळाडू आहेत बरं का. अगदी छोटे मोठे बंधू. पुन्हा एकदा चेंडू बापू यांच्या दिशेत येतोय. सर, बापू मैदानामध्ये काम करत आहेत. ते षटक क्रमांक जरी तुम्हाला सांगतो पहिलं जरी असलं मैदानामध्ये तरी अतिशय उत्कृष्ट टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. सुंदर चेंडू ऑन साइडला घेतला. यावेळेस क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. अडवायचा प्रयत्न थ्रो केलाय. खेळाडू पोहोचलाय आणि धावफलक मात्र पुन्हा एकदा थोडं हळूवार. थोडस 10 धावा. आता बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच वेळानंतर कौस्तुभ सापडलाय मला. आता थोडा बिजी आहे. आता कौस्तुभ म्हणलं तर भाळवणी गावामधला गाजलेला खेळाडू आहे. अंकल प्रीमियर लीग मध्ये चांगला गाजतोय का बघूया. ओ हो हो, ए लॉक पद्धतीचा चेंडू हिट केलाय. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या वरनं जातोय. मिड विकेटच्या वरनं चेंडू फरार येतोय. दमदार, पॉवरफुल, 32 गुण, सक्सेसफुल, यशस्वी सिक्सर. यावेळेस अंकल प्रीमियर लीग 2026 मधला बऱ्याच वेळानंतर नेत्रदीप षटकार पाहायला मिळालेला आहे आपल्याला. आणि धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 16. 16 धावा स्कोर पटावरती आलेल्या आहेत. बापू जाधव गोलंदाजीसाठी एक दावेदार गोलंदाज. एजे पुढचा चेंडू. वा, यावेळेस खेळाय चेंडू लॉंग ऑफला. एक चेंडू ऑन साइडला जात असेल तर दुसरा ऑफ साइडला चेंडू सीमा रेषा फोडतोय. आलाय चौकार. वा, 16 आणि 4 जवळजवळ मला वाटतं 20 धावा स्कोर पटावरती आलेल्या आहेत. वीस धावा कंप्लीट आलेल्या आहेत. चांगला चेंडू. याही वेळेस पाहतोय आपण मिड विकेटच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक दूरचा पुढे येतोय. थ्रो चांगला केलेला आहे आणि बापू जाधव चेंडू करेक्ट करत आहेत. छोटा खेळाडू, भाळवणीचा छोटा टायगर स्वराज इंगोले यांचं इथं
आगमन झालेलं आहे. कमिटीच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतोय. स्वराज, धन्यवाद. नक्कीच हा चेंडू जातोय सरळ. पॅडल स्वीप खेळायचा प्रयत्न आहे बरं का, आणि चेंडू जातोय सरळ, मात्र लेगबायच्या स्वरूपामध्ये पंचांचा निकाल लेगबायच्या दिशेने जा माझ्याकडे तो. बापूचं हे षटक मैदानामध्ये कंप्लीट होत आहे का सर? 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर बघितली गेली तर 23 धावा स्कोर पटावरती आलेल्या आहेत. आता गोलंदाजी कुणाकडे दिली जाईल तर मला वाटतं शिंदे, नागेशला दिली जाईल की गणेश डांबाळला दिली जाईल. हे दावेदार गोलंदाज आहेत बरं का. अंकल प्रीमियर लीग, चला उरकत घ्या बॉस. टीम मीटिंग करू नका मित्रांनो, वेळ करू नका, टीम मीटिंग करू नका. अजून 3 सामने आहेत. क्रिकेटचा जलवा, क्रिकेटचा महासंग्राम भाळोनी गावामध्ये सेटअप लागलेले आहेत. बॉक्स क्रिकेट संध्याकाळी आणि हाफ पिच दुपारी. मित्रांनो, एक राजा होता. तो राजा इतका चतुर होता, इतका हुशार होता. त्यांच्याकडे एक प्रधान होता. प्रधान काय करायचा मित्रांनो, जरा नंतरच पुन्हा सांगतो. चला उरका. काय घासून म्हणजे काय, एकदम घासून. दादा कोंडकेचा पिक्चर कसा आहे, घासून, तसं घासून चालू मैदानामध्ये. अंकल प्रीमियर लीग 2026 एजे साठी पुढचा चेंडू. चला चला उरकत घ्या, फास्ट करा. नागे सर, चला धाव्या, पुढचा चेंडू. यावेळी चेंडू टाकलाय, स्क्वेअर लीगला खेळलाय. एक्का दुक्का मैदानातनं बाहेर आलेला आहे. यंड, नाड, रूड, बाहुबली, खटॅक. याही वेळेत चेंडू जातोय सरळ सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. थ्रो केलाय, आलाय, भुंगवलाय, फिरवलाय. यावेळेस खंदारे बालाजी बॅक टू द पेव्हलियन. अरे क्या गुंडा बनेगा रे तू, खटॅक. विकेट. 53 धावेचा पाठलाग करत असताना 1 धाव 1 विकेट. एजे, रामलिंग खांदारे यांच्या गाडीची चावी हरवलेली आहे. कुणाकडे चावी असती तर माझ्याकडे आणून द्या. आहे का चावी? हात कशाला वर केला मग? सोळा चेंडू 27. 16 चेंडू मध्ये 27 धावेची आवश्यकता. जो जितेगा वो सिकंदर. आता मैदानात नवीन फलंदाज एजेला साथ देण्यासाठी अमित सर येत आहेत. अमित, पुन्हा एकदा अमित सर आलेले आहेत एजे साठी पुढचा चेंडू. नागेश सर कंटिन्यू करा. कुलदीप, जबरदस्त छलांग. ओ हो वाह. आणि इथं कॅच आहे, मॅच फिरली. टर्निंग पॉइंट असेल. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ मॅच. आहा, जिंदगी एक सफर सुहाना, यहाँ कल क्या हो किसी ने जाना. नागेश, लय अर्जुनला धरू नको. मॅच काय सुपर मध्ये आलेले. आता सर नक्कीच आपण पाहतोय की मॅच टर्निंग पॉइंट थोडं फिरले. अंकल प्रीमियर लीग जसे जसे मॅचेस व्हायला लागलेत ना सर, जसे जसे पॉवरफुल मॅचेस व्हायला लागले, तसं आता रोमांचक स्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे. कोण जितेगा, कोण जिंकणार याची उत्सुकता वाढलेली आहे. लाईव्ह मध्ये माझे सगळे मित्र परिवार पाहत आहेत. जवळजवळ आज 11,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा अनुभवली. 11,000 बघा. प्रत्येक बऱ्याच जणांचा मॅसेज पण आहेत. स्पर्धा खूप सुंदर आहे आणि
तथा सन्माननीय महेशजी इंगोले सरांचा वाढदिवस आहे. एक उभरतं नेतृत्व, नक्कीच चांगल्या प्रकारे काम करावं ही अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते आणि त्यांचं काम चालूच आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणा किंवा एखादं काम करत असताना ते काम पणाला लावायचं जे काम करत आहेत महेशजी इंगोले, ते त्या नावाच्या आणि त्या कामाच्या दिशेने मात्र निघालेले आहेत. आणि त्यांचं नाव तर नक्कीच मोठं व्हायला लागलेलं आहे, पण काम हे तितकंच बळकट आहे. वा, यावेळेस आपण पाहतोय की इथेही थोडस बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न केला होता. चेंडू सरळ येतोय ऑन साईडला, चेंडू जितकाच ताकदीने फील्ड केलेला आहे. एका तिथं दुसऱ्या धावेचा आणि नागेश सर मात्र पुन्हा एकदा मला वाटतं कुठेतरी या षटकाला विराम देत आहेत. षटक संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा झालेल्या आहेत. 29 धावा आणि आता राहिलेले आहेत 12 चेंडू. जवळजवळ मला वाटतं 53 धावेसाठी सामना मैदानात. जर तुम्ही 48 धावेचा सामना जर गोलंदाजीच्या फिल्डिंगच्या जोरावरती जिंकू शकतात, तो संघ म्हणजे दयावान संघ आहे. नक्की सर म्हणायला काय हरकत नाही, कारण त्यांचं काम तसं आहे. 12 चेंडू आणि 24. धन्यवाद. डीबी लाईव्ह 25 भाळवणी, मॅन फ्रॉम भाळवणी. काम चांगलं क्वालिटीचं आहे. क्वांटिटी आणि क्वालिटी एकदा भेट द्या मित्रांनो, त्याला म्हणतात नाव. आणि दादा इनामदार यांचे वडील पण इथं आहेत, त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो. जोश जोश जितना है उतना होश है. तर दिवसभर सकाळी जेवण करून पोरग इथं मैदानावर इथे काय करतोय म्हणून बघायला यायला नको का? दादाचे वडील आलेले आहेत. वा वा, क्या बात आहे. याही चेंडूवरती बीट केलेला आहे. वा, सुंदर असा चेंडू. यावेळेस बॅकफुटला जाताना चेंडू स्क्वेअर लेगला खेळून काढलेला आहे. तर महादेव सरांवरती जबाबदारी असू शकते बरं का. अमित सर ही तितकी जबाबदारी घेत आहेत. आता महादेव सरांवरती जबाबदारी दिलेली आहे. एखादा मोठा खेळाडू जर बॅक टू द पॅव्हेलियनला जात असेल तर ती जबाबदारी आपण पेलवायला पाहिजे. स्वतः ओनर आहेत. चांगला चेंडू यावेळेस चुकतोय. प्रयत्नही चुकतोय आणि प्रश्नही चुकलेला आहे. नक्कीच पाहतोय आपण. बॅटवरती आलाय चेंडू, छलांग मारली, लेग साईडला चेंडू गेलाय आणि इथं मात्र एक धाव, बऱ्याच वेळानंतर एक धाव टेकते. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोचतोय. 32 धावा झाल्यात स्कोर पटावरती. 12चं समीकरण चुकतंय. आता मला तर शेवटचा बॉल असेल हा. चांगला चेंडू यावेळेस बिगिट केला. अमितच्या बॅटमधून निघालेला चांगला स्ट्रोक आहे. नागेश पुढे येतोय, नागा पुढे येतोय. आपल्या दोन्ही हाताचा जो फणा आहे तो मात्र उंचावतोय. हा, नागाची वेल फिल्डिंग आहे. षटक संपलंय सर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितलं गेलं तर आता 6 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता. 6 बॉल मध्ये 19. 6 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता. सिक्सर गेला तर मॅच फिरणार, चौकार गेला तरी मॅच फिरणार, विकेट गेली तरी मॅच फसणार. कोण असेल कुणावरती भारी? आपली यारी सगळ्यात भारी. अंकल प्रीमियर लीग 2026 मध्ये सगळ्यात भारी आता चाललेलं आहे मैदानामध्ये. काय होईल काय सांगता येत नाही. उद्याच्याला वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये. आता उद्याचं नियोजन तुम्हाला सांगतो मित्रांनो. आजच उद्याच्याला डान्सिंग अंपायर सोन्याबापू भोसले. आता डीबी भोसले इथंच आहेत. सोन्याबापू भोसले आणि ही स्पर्धा उद्या 1 नंबर. जंग तयारी. वा, यावेळेस फटका चांगला आहे. नागेश यांच्याकडे चाललेला चेंडू आहे. सरळ फील्ड बी चांगला केलाय बरं का. नक्कीच सुंदर अशा रीते प्रत्येक चेंडू महादेव कुदळे सरांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. टीमचे ओनर आहेत. शेवटचं षटक आहे. भोंगा वाजलाय, कारखान्याचा भोंगा वाजलेला आहे. यानंतर 3 मॅचेस कशा होतील तशा होतील. प्रवीण सर मात्र करत आहेत काम, आम्ही करत आहोत काम. व्हाईट बॉल, अतिरिक्त 1 धाव. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जात आहे. 37 धावा स्कोर पटावरती आलेले आहेत. 37 धावा स्कोर पटावरती येऊन पोहोचलेले आहेत. चांगला चेंडू यावेळेस थोडा खाली राहतोय. कुलदीपकडे चेंडू गेलेला आहे आणि आता जर पाहिलं गेलं तर महादेव सरांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असेल. वा वा, यावेळेस बिग हिट असेल. लेग साईडला चेंडू हवेत आहे आणि सुंदर धरलेला आहे. आता मात्र भाळवणी गावचं भविष्य या चेंडू मध्ये अडकलं होतं आणि तोच युवा खेळाडू चेंडू पकडतोय. जबरदस्त कॅच. आणि मला वाटतं अंकलचे सुपुत्र आहेत ते धवल इंगोले. क्या बात है, एक सुपर कॅच.
बऱ्याच वेळानंतर थोडीशी हालचाल मैदानामध्ये. आता रवी अण्णा आलेले आहेत, रवी नाना, रवी अण्णा, रवी नाना, पण रवी सर पण मैदानामध्ये येत आहेत. आता आपल्या संघाची जी परिस्थिती आहे ती मला वाटतं थोडीशी कुठंतरी कमी पडतात. एखादा संघ झुंज देताना कमी पडत असेल तर मित्रांनो दुसऱ्या मॅचला कमबॅक करा, दुसऱ्या मॅचला तुम्ही पुढे या. पण अमित सर नॉन स्ट्राईक मध्ये आहेत. आता नवीन फलंदाज रवी सर आलेले आहेत. गोलंदाजीमध्ये अतिशय उत्कृष्ट, चांगला चेंडू, बॅटची कडा, आणि इथं मात्र बाबूरावला विकेट मिळते. बाबूराव बरोबर आहे का? नाही, कोण आहे बॉलर? कोण आहे? चिक्या आहे काय? चिक्या लोखंडे आहे काय? चिक्कू लोखंडे. या खेळाडूचं कौतुक केलं पाहिजे. बाळवणी गावामध्ये जेवढे बी 16, 15, 12, 13, 14, 15 वर्षाचे खेळाडू तयार होत आहेत ना, अंकल प्रीमियर लीगच्या वतीने, माझ्या मित्र परिवाराच्या वतीने आणि युवा सम्राट बाळवणी सर्व फाउंडेशनच्या वतीने येणाऱ्या या स्पर्धेमध्ये जेवढे बी नवीन खेळाडू आलेले आहेत ना हाफ पिच मध्ये, त्यांचं मनपूर्वक आभार. तर तथा सन्माननीय या स्पर्धेचे सर्व अंकल. दोन आहे का? 2 बॉल. स्पर्धेचे सर्व तथा सन्माननीय महेशजी इंगोले उर्फ अंकल यांचं आगमन होत आहे. उद्याच्या वाढदिवस आहे मित्रांनो. वाढदिवस जर मैदानामध्ये साजरा करण्यासाठी तथा सन्माननीय दाजी जमदाडे हे इथं आलेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक मी सहर्ष स्वागत करतो कमिटीच्या वतीने. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण यावर स्पर्धेचा आनंद घ्यावा, स्पर्धेची शोभा वाढवावी. एक उमलतं नेतृत्व लोकप्रतिनिधी होण्याच्या दिशेने जर जात असेल तर मित्रांनो ते काम तितकंच स्वच्छ असावं. पण ते स्वच्छ मनानं काम करण्याच्या दिशेने निघालेला व्यक्ती कधीच पाठीमागे वळून बघत नाही, असं व्यक्तिमत्व तथा सन्माननीय महेशजी इंगोले. एक युवा नेतृत्व, उभरतं नेतृत्व. नक्की ज्या भाळवणी गावामधून प्रत्येक कामामध्ये यशस्वी असणारे हे व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून बघितलं गेलं तर चांगलं काम करत असताना खेळाडूंसाठी. आणि तसेच सन्माननीय सूरजजी इंगोले साहेब यांचंही आगमन होतंय. मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो कमिटीच्या वतीनं. आगतम स्वागतम सुस्वागतम. जाऊया अंकल प्रीमियर लीग 2026 मध्ये 1 आणि 2 पहिला दिवस, दुसऱ्या दिवशी फायनल. 2 दिवसाच्या स्पर्धा जवळजवळ एका महिन्यामध्ये 5 पूर्ण